नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे। आज आपण उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो व मिरची ही जे दोन पिकं आहेत ही लागवड करत असताना महत्त्वाचे काय काय गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, मिरची किंवा टोमॅटो लागवडीच्या वेळेस तुम्ही जे शेत तयार करत असतात ते शेत तयार करत असताना त्या शेतामध्ये जे ढेकूळ असतं, ज्याला आपण गागरी म्हणतो, ही गागरी किंवा हे ढेकूळ हे जास्त राहायला नको याची काळजी बेड तयार करत असताना तुम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा शेत तयार करत असताना घेणं गरजेचं आहे। कारण जेवढी तुमच्या शेतामध्ये गागरी राहिली किंवा ढेकूळ राहिलं, जेव्हा तुम्ही बेड तयार करता, जर ढेकूळ असल्यामुळे तुम्ही नंतर जेव्हा पेपर टाकणार आहे त्या पेपरच्या आणि तुमच्या जमिनीच्या मध्ये जो गॅप राहतो तो गॅप अति राहून जातो आणि गॅप जर अति जास्त राहिला तर टेम्परेचर उन्हाने ज्या तुमच्या रेज त्या बेडवरती पडणार आहे ते टेम्परेचर रेज त्या बेडमध्ये जास्त घुसतात आणि तिथं त्या बेडमध्ये टेम्परेचर जास्त क्रिएट होतं, जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या झाडाला किंवा रोपाला शॉक बसण्याची चान्सेस जास्त असतात। म्हणून पहिली काळजी घ्यायची की तुमचा बेड बनला किंवा बनवायचा असेल तर त्याच्या अगोदर एकदा, दोनदा, तीनदा जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही जर रोटी व्यवस्थित करून घेतली आणि नंतर जर तो बेड बनवला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो। दुसरी गोष्ट, बेड बनवल्यानंतर समजा असं थोडासा गव्हाणे आकाराचा आपला बेड बनला तर त्याच्यामध्ये आपण बेसल डोस टाकतो, सेंद्रिय खत असेल ते टाकतो। आता तो कसा भरायचा, काय भरायचा तो व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे, त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही। पण बेसल डोस भरत असताना तुम्ही पूर्ण रासायनिक खताचा जो त्या गव्हाणीमध्ये जो डोस भरतात तो डोस कोणत्या तरी साह्याने मिक्स झाला पाहिजे मातीमध्ये। मग त्याच्यामध्ये तुम्ही साधं रोटर, समजा तुम्ही बेड पाडल्यानंतर डोस भरल्यानंतर सुद्धा तुम्ही रोटरने ते परत मिक्स करू शकतात। काही शेतकरी काय करतात, त्याला रेझरने माती चढवतात परत त्या बेडला, जेणेकरून तो डोस मिक्स होईल। पण माती चढवताना काय होतं, जेव्हा तुम्ही ते नागर दोन्ही साईडला टाकल्यानंतर जेव्हा पंख्याने ती माती वर चढते तेव्हा नागऱ्यामुळे अजून काही ढेकळं किंवा गागरी बाहेर येते आणि ती परत वरती बेडवरती जाते आणि बेडवर गेल्यानंतर जेव्हा पेपर टाकतो परत तिथं मग पेपरामच्या आणि जमिनीच्या याच्यामध्ये जास्त गॅप तयार होतो। गॅप तयार झाला का टेम्परेचर वाढतं, म्हणून परत प्रॉब्लेम येतो। अशासाठी सर्वात महत्त्वाचं की तुम्ही जर रोटर जर त्या बेडवर फिरवलं, डोस टाकला गेला तुमचा, त्याच्यानंतर सेंद्रिय खताचं काय असेल ते ॲप्लिकेशन केलं, जर बेडवरती जर रोटर फिरवलं, रोटरच्या मागे असा पंखा पॅक करता येतो, लावता येतो, म्हणजे रोटर फिरल्यानंतर तो पंखाच त्याला परत रेज तयार करतो, त्याचा बेड तयार करतो रोटर आणि त्याच्याच मागे पंख्याची एक सोय असते। तर तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तो फोटो पाठवला। आमचे एक मित्र वाईचे, त्यांनी ही पद्धत केलेली आहे, बऱ्याच ठिकाणी करतात। तर त्या पद्धतीने तुम्ही जर त्या रोटरच्या मागे जर पंखा लावून घेतला तर खालची जी गागरी आहे, ढेकूळ जे आहे ते वरती येत नाही, वरच्याच लेवलला जो रोटरचा जो भाग असतो तिची त्याच्या बॅक साईडची जी माती असते खूप चांगल्या पद्धतीने चढून जाते। आता हे सर्व का सांगतोय तुम्हाला, कारण आपल्याला त्या बेडवरती गागरी नको ही सर्वात महत्त्वाची गोष्ट उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाळणं गरजेचं आहे। गागरी राहिली तर टेम्परेचर डेव्हलप होईल आणि तुम्हाला सनबर्निंग किंवा रोग मरण्याचे चान्सेस होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यानंतर दुसरा जो विषय येतो तो म्हणजे ड्रिप लाईन। ड्रिप लाईन तुमची साधारणतः लाईट टू मीडियम सॉईल असेल तर 4 लिटर ड्रिपर डिस्चार्जची ड्रिप लाईन तुम्ही टाका, काही अडचण नाही। फक्त पाणी तुमचं जास्त उभं जाणार नाही। खूपच लाईट सॉईल असेल तर मग तुम्ही ड्रिपर डिस्चार्ज हा मिनिमम 2 लिटर प्रति हवरचा असला पाहिजे असं सायंटिफिकली सांगितलं जातं। कारण उभं जेवढं पाणी जास्त गेलं तेवढं ते पाणी आडवं कमी पसरतं, आडवं जेवढं कमी पसरलं तेवढं तुमच्या बेडमध्ये जे पांढरी मुळी डेव्हलप होण्याचं प्रमाण आहे, न्यूट्रन अपटेकचं प्रमाण आहे तेवढं कमी होऊन जातं। म्हणून ड्रिप लाईन किंवा ड्रिपर डिस्चार्जवरती थोडंसं काम करणं प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं आहे। लाईट सॉईल असेल तर 2 लिटरचा ड्रिपर डिस्चार्ज असला पाहिजे सायंटिफिकली। साधारणतः मीडियम सॉईल असेल तर 4 लिटरचा ड्रिपर डिस्चार्ज असला पाहिजे आणि समजा जर हायर साईड असेल किंवा ड्रिपर डिस्चार्ज जमीन जर जाड असेल तर ड्रिपर डिस्चार्ज हा तुमचा 8 लिटर प्रति हवरचा जरी असला तरी तुम्हाला काही अडचण येत नाही। फक्त सेम शेवटच्या ड्रिपरला आणि पहिल्या ड्रिपरला सेम पाणी पडतं का हे तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे। 1-2 तास पाणी दिल्यानंतर बी सर्व पाणी खालीच जातंय, आडवं पसरत नाही असं असेल तर मग तिथं तुमच्या सिस्टीममध्ये किंवा ड्रिप लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे असं त्याचा अर्थ होत असतो। म्हणून या पद्धतीने ड्रिपर डिस्चार्जवर तुम्ही काम करा। तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर। मल्चिंग पेपरवरती बरेच शेतकरी असतील किंवा जे तज्ज्ञ असतील ते सांगताय की हाय टेम्परेचर आहे,
पांढरा पेपर वापरा, सिल्वर पेपर थोडंसं टाळा वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये शेतकऱ्याचं थोडंसं जर आपण इकॉनॉमिक विचार केला किंवा आपण जर पैशाचा विचार केला तर सिल्वर पेपरपेक्षा व्हाईट पेपर हा 300-400 रुपये डिपेंड आहे, त्याची क्वालिटी कशी आहे तर तो महाग येतो. मग माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही समजा सिल्वर पेपर पण वापरला, काही अडचण नाही. आता याच्या अगोदर मी 3-4 वर्षापूर्वी काही व्हाईट पेपरचं एवढं काही फॅड नव्हतं, सिल्वर पेपर वापरला. पण पेपर तुम्ही कसा टाकतात याला महत्व आपण दिलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येईल. पेपर टाकत असताना मग तो सिल्वर असो किंवा व्हाईट असो, पेपर टाकत असताना पेपर पूर्ण दोन्ही बाजूने गुंजू नये मातीने. आपण जो रेग्युलर पद्धत असते, पेपर टाकला का त्याला खैचीमध्ये असं दाबायचं आणि मातीने त्याला पॅक करायचं पावडीने, म्हणजे जेणेकरून तो पेपर उडणार नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीनेच बरेच शेतकरी टाकतात. स्पेशली उन्हाळ्यामध्ये व्हाईट पेपर असो किंवा सिल्वर पेपर असो, मी तर म्हणतो तुम्ही साधारणतः मार्च किंवा एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत सिल्वर पेपर वापरला तरी काही अडचण नाही. टेम्परेचर 38-40 डिग्रीच्या वरती जिथं जातं तिथं व्हाईट पेपरचं रिकमेंडेशन आहे. म्हणून आपल्याला काय सिल्वर पेपरमध्ये राहिलं तरी काय अडचण, पण पेपर टाकताना एक काळजी घ्यायची की पेपर दोन्ही बाजूने पॅक गुंजायचा नाहीये. त्याला 8-8, 10-10 फुटावरती मातीने पॅक करायचं. 8-8, 10-10 फुटावरती असे त्याचे गट्टे मातीने त्याच्यावरती टाकायचे. ते टाकत असताना समजा असा तुमचा बेड आहे, बेडची जी एका साईडची जी जागा आहे त्या पेपरच्या खाली 2 पावडे मारून खड्डा करायचा आहे. खड्डा केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये वरून पेपर पायाने दाबायचा आहे. खड्डा केला तुम्ही चांगला, साधारणतः एक फुटाचा किंवा साधारणतः 20-25 सेंटीमीटरचा खड्डा तयार करून घ्यायचा. त्या खड्ड्यामध्ये वरून तो पेपर दाबायचा. पेपर टाकल्यानंतरचा विषय हा, पेपर पसरवतानाचा विषय हा. तर तो पेपर त्या खड्ड्यामध्ये दाबला का तिथं पाय ठेवायचा. पाय ठेवला का मग बाहेरची जी बेडची जी माती असते किंवा त्या खड्ड्यातली माती असते ती खड्ड्यातली माती त्याच्यामध्ये भरायची, जी कोरलेली आपण ती माती त्याच्यामध्ये भरायची आणि ती माती तुमच्या बेडच्या लेवलपर्यंत भरून घ्यायची, जेणेकरून माती टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटायला नको की इथं खड्डा पडून गेलेला. असं माती टाकल्यानंतर ती बेडच्या लेवलला प्रॉपर भरून घ्यायची. बरेच शेतकरी ही मेथड करतात, पण करत असताना काय करतात, तो जो तुमचा बेड असतो त्या दोन्ही बेडच्या दोन्ही साईडला सेम साईडला, म्हणजे इकडं पण एक खड्डा केला आणि ह्या बेडच्या ह्या साईडला बी खड्डा केला. दोन्ही साईडने जर तुमचा खड्डा झाला तर तिथं जिथं तुम्ही तो खड्डा तो गुंजताय तिथं अशी डाब निर्माण होते आणि डाब जर निर्माण झाली तिथं जर तुम्ही रोप लावलं तर तिथं पाणी जास्त साचून राहतं आणि तिथं मरीचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणून पेपर गुंजत असताना जो खड्डा तुम्ही करणार आहे, खड्डा करणं म्हणजे पेपरच्या खाली माती काढून घेणं. खड्डा करणं म्हणजे त्याला काही जास्त वेगळ्या वेळेने घेऊ नका. माती जी काढतात ती दोन्ही साईडला सेम न काढता जर तुम्ही झिकझॅक मध्ये काढली, एक साईड आहे समजा ह्या साईडला खड्डा इथं काढला तर दुसरा थोडासा पुढे 1.5 फूट 2 फूट किंवा 3 फुटावर काढून घ्यायचा आहे. म्हणजे कसं झिकझॅक मध्ये जर तुम्ही तो खड्डा काढून आणि तो जो गुंजला आणि साधारणतः 2 खड्ड्यांच्या मध्ये किंवा जिथं गुंजलेलं आहे त्या 2 याच्यामध्ये एक 8 ते 10 फूट खूपच वारा सुटत असेल तर तुम्ही 5-6 फुटावर बी ते गुंजले तरी काही अडचण नाही. अशा पद्धतीने तुमचा पेपर हा गुंजला गेला पाहिजे. पेपर पूर्ण गुंजायचा नाहीये. पेपरच्या 2 जिथं तुम्ही गुंजताय त्याच्यामध्ये कमीत कमी 5 फूट 6 फूट 7 फूट डिपेंड तुमचं जसं तिथं वारा सुटतो त्या पद्धतीने तिथं तेवढं डिस्टन्स मेंटेन करायचं. याचा जबरदस्त फायदा तुम्हाला बेडची पोरॉसिटी मेंटेन होण्यासाठी होतो. बेड खूप चांगला पोरस राहतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे तुमच्या बेडमध्ये जे टेम्परेचर निर्माण झालं ते 2 गॅपमध्ये जो मोकळी जागा आहे त्या जागेमधनं तुमचं टेम्परेचर बऱ्यापैकी बाहेर पडून जातं. लागवड करत असताना तुम्हाला मरीचे चान्सेस खूप कमी होऊन जातात अशा मेथडमध्ये. हे प्रॅक्टिकली आम्ही बघितलेलं आहे, त्याच्यामुळे ही मेथड तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. पेपर तुम्ही भले सिल्वर टाकला तरी काही अडचण नाही. खूपच 38-40च्या पुढे टेम्परेचर जात असेल तेव्हा तुम्ही लागवड कराल 15 एप्रिल 20 एप्रिलच्या आसपास. त्यावेळेस थोडासा विचार करून तुम्ही बेडमध्ये पेपर कोणता वापरायचा त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर होल विषयी पण तुम्ही थोडंसं एक साधारणतः 2.5-3 इंचीचं होल असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा पेपर असला पाहिजे. पेपर हा 25 मायक्रॉनच्या आसपास असला पाहिजे, ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने टिकेल. एवढंच फक्त जास्त विचार करण्याची गरज नाही, पेपरवरती जास्त खूप खर्च करायची गरज नाहीये. फक्त टाकत असताना ती काळजी तुम्ही घ्यायची. पेपर टाकत असताना पेपर हा थोडासा ताणून घ्या जेणेकरून तो तुमच्या बेडला चिपकेल. पहिलं पाणी दिलं दुसरं पाणी दिलं तर हळूहळू तो बेडला चिपकतो. चिपकला जेवढा बेडला तो लटकून राहिला चिपकून राहिला तेवढं तुमच्या बेडचं टेम्परेचर कमी तयार होईल किंवा तुमचा पेपर हा कमी तापेल. कारण त्याला जर खाली जमीन ओली जर लागून गेली तर सूर्य किरण जे असतात ते डायरेक्ट बेडमध्ये घुसत नाही. त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. म्हणून मी बोललो की जास्त गागरी बेडवर नसायला पाहिजे किंवा धसकटं असतील, उसाचं क्षेत्र असेल तर धसकटं सुद्धा मजुराकडनं उचलूनच तुमच्या बेडचं ऍप्लिकेशन
हे जाणं गरजेचं आहे। आता ते झाल्यानंतर बेडला पाणी तुम्ही किती वेळ देतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। होल पाडलेला जर तुम्ही पेपर टाकला तर चांगलं आहे, पण माझं म्हणणं जर पाणी द्यायचं असेल तुम्हाला तर होल पाडून घ्या पेपराला। बरेच शेतकरी काय करतात, जेव्हा लावायचे तेव्हाच पुढे होल पाडतात आणि नंतर लागवड करतात। त्याच्यापेक्षा काय करा, 2-3 दिवस अगोदरच होल पाडून घ्या, म्हणजे आज तुम्ही पेपर टाकला 2-3 दिवसांनी तुम्हाला लागवड करायची, ज्यावेळेस पेपर टाकला त्यावेळेस होल पाडून घ्या। किंवा आता मार्केटमध्ये तुम्हाला होल पडलेलेच पेपर मिळत आहेत, तर डिस्टन्स तुमचं डिपेंड असतं। तर साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये 2 रोपांमधलं अंतर तुमचं साधारणतः 1.5 फुटाचं ठेवा। मिरची असेल तर 1.25 फुटावर लावा, टोमॅटो असेल तर 1.5 फुटावर 2 रोपांमधलं अंतर तुम्ही ठेवा। आणि पाणी जे पहिलं पाणी जे तुम्ही देणार आहे ते पहिलं पाणी देताना, पहिलं पाणी म्हणजे बेड ओला करण्यासाठी म्हणतोय मी, लागवड केल्यानंतरचं पाणी नाही, बेड ओलं करण्यासाठी तुम्ही पाणी देणार आहे ते पाणी डायरेक्ट तुमचं सरीमध्ये ओलावा दिसेल इथपर्यंत पाणी द्या। पूर्ण बेड गच्च ओला करून घ्या। काही जमिनीला 2 तास लागतील, काही जमिनीला 2.5 तास लागतील, काही जमिनीला 3 तास लागतील, डिपेंड असणार आहे ते। पूर्ण तुमचा बेड गच्च ओला होईल, खालच्या जागेपर्यंत ओलावा तुम्हाला दिसेल, एवढ्यापर्यंत पहिलं पाणी तुम्ही देऊन घ्या। पहिलं पाणी दिल्यानंतर 2 दिवस 3 दिवस, काही ठिकाणी खूप जाड जमीन असेल तर 4 दिवस तुम्हाला गॅप द्यावा लागेल लागवडीपर्यंतचा, कारण जाड जमीन असेल तर 4 दिवस वापसा कंडिशन यायला येते। म्हणून असं 3-4 दिवस परत थोडासा वापसा कंडिशन येऊ द्या, 2-3 दिवसाचा गॅप द्या। आणि गॅप दिल्यानंतर परत जेव्हा लागवड करणार आहे त्यावेळेस परत मोटरने पाणी चालू करा। लागवड करताना तुमचं ड्रिपरचं पाणी चालूच असलं पाहिजे, ही एक काळजी घ्या। ड्रिपरचं पाणी चालू असेल आणि पाणी चालू असताना जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो। लागवड करताना होल जे आहे त्या होलच्या सेंटरलाच तुमचं रोप बसलं पाहिजे। एक साईडला बसलं तर त्या वाफ जी असते त्या पेपरची वाफ त्याला लागते, चटका लागते, मर होण्याचे चान्सेस तिथं वाढू शकतात, म्हणून ती एक काळजी घ्या। सेंटरला लागवड करा। तुमचा गट्टा समजा 70 कोणी असेल तर मोठं थोडंसं होल करावं लागेल, समजा तुमचं 102 कोणी ट्रे असेल तर थोडंसं मीडियम होल करावं लागेल, समजा 125 कोणी ट्रे असेल तर छोटं होल असेल तरी चालतं, पण शक्यतो 125 पेक्षा 70 किंवा 102 कोणी ट्रेचं सिलेक्शन तुम्ही नर्सरीमधनं करा। नर्सरीमधनं रोप कोणत्या क्वालिटीचं आहे ते पण तुमचं सर्वात महत्त्वाचा मरीसाठी किंवा सुरुवातीच्या रोप सेट होण्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट असतो। म्हणून चांगल्या नर्सरीमधनं रोप आणा जी एकदम उत्कृष्ट आहे, गेले 5-6 वर्षापासून चांगलं आपल्याला रोप देते, तिचं नाव चांगलं, अशा यांच्याकडनं तुम्ही ते रोप आणा। रोप आणल्यानंतर लागवड जेव्हा तुम्हाला करायची आहे त्याच्या एक दिवस तरी आपल्या वातावरणामध्ये ते रोप हार्डनिंगला ठेवा, सावलीत ठेवा। हार्डनिंग म्हणजे उन्हात नाही ठेवायचं, सावलीत ठेवायचं, पण आपल्या वातावरणामध्ये ते राहिलं पाहिजे। साधारणतः तुम्ही आज सकाळी रोप उतरवलं तर लगेच संध्याकाळी लागवड करू नका, दुसऱ्या दिवशी लागवड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते 24 तास तुमच्या सराउंडिंगमध्ये राहिलेलं असेल। आणि संध्याकाळी समजा सकाळी रोप तुम्ही नर्सरीमधनं उतरवलं गाडीमधनं, संध्याकाळी त्याच्यावरती साधं अंतर्प्रवाही कीटकनाशक, साधं कोणतंही घ्या, मग एक तर तुम्ही ॲक्ट्रा सारखं कीटकनाशक घेऊ शकता किंवा फिप्रोनिल सारखं घेऊ शकता किंवा कॉन्फिडॉर सारखं घेऊ शकतात। एक साधं कीटकनाशक रेग्युलर प्रमाण जर त्याचं एकास एक असेल तर ते डायरेक्ट निम्म करायचं, एकास अर्धा घ्यायचं आणि तुम्ही त्या रोपावरती काय 1 लिटर काय अर्धा लिटरच्या आसपास तुम्हाला जे पाणी लागतं ते रोपावरती पाणी त्या कीटकनाशकाचा फवारा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीच्या किडीचा जो त्रास आहे तो त्रास तुम्हाला ट्रान्सप्लांट केल्यानंतर होणार नाही। त्याच्यानंतर रोप सिलेक्शन विषयी तुमच्याशी बोललो, पाणी किती द्यायचे, रोप लावताना तुमचं मोटर चालूच झाली पाहिजे किंवा चालू असतानाच रोप लावलं गेलं पाहिजे। समजा चालू असताना लाईट गेली तुमची, लाईट गेल्यानंतर मग शेतकरी काय म्हणतो की ठीक आहे आता लावून देऊ बुवा, असं करू नका। लाईट येस तोपर्यंत वाट बघा आणि मगच लागवड करा। हा सुद्धा एक प्रॅक्टिकल अनुभव समोर येतोय की लागवड करत असताना तुमचा जमिनीमध्ये ओलावा मेंटेन राहणं किंवा पाणी पडत राहणं हे गरजेचं असतं। आणि लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवस अजून चांगलं पाणी द्या, 15 ते 20 मिनिट अजून चांगलं पाणी द्या। आणि पाणी दिल्यानंतर ते पाणी बंद करा। पहिलं पाणी तुम्ही जेव्हा लागवड करताय ते पाणी दिलं तुम्ही 15 ते 20 मिनिटं, त्याच्यानंतर तुम्हाला 7-8 दिवस तुम्हाला ड्रिपने पाणी देण्याची गरज पडत नाही। थोडंसं पाणी व्यवस्थापनावर, मॅनेजमेंटवर थोडंसं लक्ष द्या। 20 दिवस कमीत कमी 15 दिवस तरी तुम्हाला
8 ते 10 दिवस तुम्हाला पाणी देण्याची गरज पडत नाही। मग ते 8 ते 10 दिवसासाठी आपण जो गॅप देणार आहे किंवा 15 दिवसासाठी जमिनीचा प्रकार राहणार। आता तुम्ही म्हणाल की काही वेळेस 8 म्हणतो, काही वेळेस 15 म्हणतो, डिपेंड। जाड सॉइल असेल तर 15 दिवस पाणी देण्याची गरज पडणार आणि मीडियम सॉइल असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये थोडंसं ड्रिपने पाणी द्यावं तुम्हाला लागेल। मग तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत तुम्ही आळवणीद्वारे जे औषध देणार आहे त्या औषधाद्वारे तुमचं जे पाणी जाणार आहे त्या पाण्यामध्ये त्या रोपाचं बऱ्यापैकी काम होतं, म्हणून त्याच्यावरती तुम्ही डिपेंड 100% राहू शकतात। पाणी व्यवस्थापनामध्ये ही एक काळजी घ्या। त्याच्यानंतर पुढचा विषय जो येतो माती भरणे, म्हणजे बेड तयार करत असताना आपण माती भरतो किंवा काही लोक लागवड करून माती भरतात। माझं म्हणणं, तुम्ही जेव्हा बेड तयार करतात, पेपर टाकतात, पेपर टाकल्यानंतर जे होल तयार होतात त्या होलला मातीने भरून घ्या पाणी देण्याच्या अगोदर। मोठं पाणी जे सांगितलं तुम्हाला 2-3 तास पाणी जे द्यायचं लागवडीच्या अगोदर, ते मातीने तो पूर्ण होल पेपर लेवलला बुंजून घ्या। पेपर लेवलला बुंजून घ्या म्हणजे थोडंसं वर जरी माती आली तरी चालते, केव्हा, लागवडीच्या अगोदर, जेणेकरून पाणी जेव्हा तुम्ही देतात तर ती माती बरोबर अशी बसून जाते। म्हणून तुम्ही थोडेसे ते होल मातीने भरून घेण्याचा प्रयत्न करा। लागवड झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की थोडंफार होल मोठं झालेलं आहे, गॅप दिसतोय, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही पेपर लेवलला, पेपरच्या वरती माती यायला नको। आणि ती जी माती भरणार आहे तुम्ही लागवडीनंतरची, ती माती भरत असताना एक तर एकदम संध्याकाळी भरा, नाही तर एकदम सकाळी भरा, जेणेकरून खूप गरम माती तुमच्या त्या बेडजवळ किंवा त्या पेपरजवळ रोपाजवळ पडणार नाही। ही एक थोडीशी काळजी घ्या। उद्देश एवढाच आहे की इनिशियल स्टेजमध्ये, कवळ्या अवस्थेमध्ये जर तुम्ही रोपाच्या लेवलला पेपरच्या लेवलला जर व्यवस्थित बुडाला जर माती लावलेली असली तर रोप खूप चांगल्या पद्धतीने, सक्षम पद्धतीने त्याचं स्टेम तयार करतं, झाडी त्याची तयार होते। नंतर 1-1.25 महिन्याचा जर प्लॉट झाला तर तुम्हाला नंतर वाऱ्याने याच्याने ती झाड कलण्याची पण भीती बऱ्यापैकी कमी होते। आता बांधणीची अवस्था येते, पण ठीक आहे, काही व्हरायटी अशा असतात की जे स्वतःच्या याच्यावरच त्या उभ्या असतात, त्याला बांधायची गरज पडत नाही, टोमॅटोमध्ये आणि मिरचीमध्ये स्पेशली। तर मग अशा ठिकाणी सुरुवातीपासून थोडंसं अर्थिंग ऑफ जर तिला केलं, मातीचं व्यवस्थित जर लेअर बुडाजवळ दिलेला असेल, दाबलेला असेल, तर त्याचा खूप चांगला फायदा नंतरच्या तुमच्या स्टेजमध्ये हा होत असतो। त्याच्यानंतर रोप सेट होण्यासाठी पहिलं पाणी किंवा दुसरं पाणी देतात, किंवा जेव्हा लागवड करतात तेव्हा चारी बाजूने तुमचं बाजरी, गहू आणि मका हे तिन्ही एकत्र करायचे। 1 किलो बाजरी, 1 किलो गहू, 1 किलो मका, किंवा अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो ज्वारी आणि अर्धा किलो मका, असं तिन्ही बियाणं एकत्र करायचं आणि चारी बाजूला त्याची पेरणी करून घ्यायची, दाट पेरणी करायची। हे काम तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे। दाट पेरणी का करायची, कारण उन्हाच्या ज्या झळा येणार आहेत तुम्हाला एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाच्या ज्या झळा येणार आहेत, ह्या झळा डायरेक्ट तुमच्या प्लॉटमध्ये घुसू नये, ह्युमिडिटी तुमच्या प्लॉटमध्ये तयार होऊ नये, याच्यासाठी तुम्हाला चारी बाजूने ह्या पिकाची, किंवा याला आपण मिक्स हे ट्रॅप क्रॉप म्हणतो, तर ह्या ट्रॅप क्रॉपचं ऍप्लिकेशन दोन्ही बाजूला, चारी बाजूला करणं गरजेचं आहे। आता हे करत असताना त्याला सेपरेट एक नळी ठेवा, चारी बाजूला फिरेल अशी एक नळी ठेवा, काही फरक पडत नाही। बरेच लोक काय करतात, लावतात ड्रिपरचं, इथं समजा ड्रिपरची इकडून लाईन येते तर तिथं तुमची बाजरी उगलेली असते आणि मध्ये पुढच्या बेडपर्यंत जी जागा असते तिथं बाजरी म्हणजे उगलेलीच नसते, तिथं जागा मोकळी असते, ती वारा सर्व त्या जागेमधनं घुसत असतो। म्हणून त्या बाजरी, ज्वारी आणि मक्यासाठी तुम्ही सेपरेट ड्रिप लाईन ठेवा, चारी बाजूला टाकून घ्या ती, जेणेकरून तुम्हाला की एकच लाईन तुम्ही चारी बाजूला अशी फिरून जरी आणली तरी काही अडचण नाही, अशी तुमची ड्रिप लाईन टाकून घ्या सेपरेट। त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला ह्या उन्हाळी हंगामामध्ये रोपाचं इनिशियल स्टेजचं व्यवस्थापनासाठी, वाढीसाठी मदत होत असते। जेव्हा रोप लावणार त्याच वेळेस तुम्ही याची पेरणी करून द्या, किंवा एखाद्या पहिल्या पाण्याला त्याची पेरणी करा, पण पेरणी तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे। आता लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे ड्रेंचिंगद्वारे व्यवस्थापन करत असताना पहिल्या 8 दिवसापर्यंत कोणतंही केमिकल बुरशीनाशक, कोणतंही केमिकल कीटकनाशक आणि कोणतंही केमिकल युक्त खत तुमच्या बुडाजवळ जाऊ देऊ नका। ही काळजी खूप महत्त्वाची मित्रांनो। बऱ्याच लोकांना मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय। बरेच लोक लागवड झाली का तिसऱ्या दिवशी ह्युमिक देतात, 19-19 देतात, एखादं कीटकनाशक देतात, बुरशीनाशक देतात। मित्रांनो, तो एकदम कवळं रोप असतं, मुळी सेट झालेली नसते। तिथं जर तुम्ही ड्रेंचिंग केली तर तिथं त्या मुळीला तिथं शॉक बसतो, तिथला EC वाढून जातो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्या
समजा तुम्ही 19 टाकलं पुढे जाऊन, तर आपलं प्रमाण रेग्युलर 5 किलो असतो, तेच 5 किलोच तिथं तुम्ही पहिल्या ड्रेंचिंगला पण देऊन देतात. मग तिथं थोडीशी चूक होते. तिथं मुळीच्या सानिध्यामध्ये EC वाढून जातो आणि EC जर तिथं वाढला तर अपटेक थांबतं. अपटेक थांबलं तर झाडावरती त्याचा शॉक येतो, पिवळं पडणं, मग गळणं, मर येणं, डिपेंड त्याच्यावरती बराचसा प्रॉब्लेम येतो. म्हणून पहिले 7 ते 8 दिवस तुम्हाला कोणतंही केमिकल, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि फर्टिलायझर, खत हे बुडाजवळ जायला नको, याची काळजी घ्या. मग काय द्यायचं, तर लागवड झाली का 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुम्ही NPK बॅक्टेरिया मार्केटमध्ये मिळतो, जसं ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट म्हणून बॅक्टेरिया मिळतो. कन्सर्ट साधारणतः 1 लिटर प्लस त्याच्याबरोबर प्रोबिऑन, जे की 62.5% अमिनो ॲसिड आहे आपलं, ते तुम्ही साधारणतः 500 मिली, आणि त्याच्याबरोबर चांगल्या कंपनीचं ट्रायकोडर्मा घ्या. ते साधारणतः जर समजा आता पावडर फॉर्म असेल तर 500 ग्रामपर्यंत, किंवा लिक्विड फॉर्म असेल तर 1 लिटरपर्यंत, अशा प्रमाणामध्ये कन्सर्ट 1 लिटर, प्रोबिऑन 500 मिली आणि ट्रायकोडर्मा साधारणतः 1 लिटरपर्यंत असं एकत्र आदल्या दिवशी थोडंसं भिजून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बुडाजवळ त्याची ड्रेंचिंग करा. याचा जबरदस्त फायदा तुम्हाला मुळी डेव्हलपमेंटसाठी होतो. आपल्याला सुरुवातीला मुळीवरती काम करायचंय. 15 दिवस झाडाला वाढीसाठी प्रयत्न करायची गरज पडत नाही. पहिलं फक्त मुळी सेट करायची, मुळीची वाढ झाली पाहिजे, मुळी लवकर डेव्हलप झाली पाहिजे. याच्यासाठी काम करायचं असेल तर पहिली ड्रेंचिंग तुम्हाला कन्सर्ट, प्रोबिऑन आणि ट्रायकोडर्माचीच करायची. जबरदस्त ट्रिमंडस चेंजेस तुम्हाला प्लॉटमध्ये दिसतात. एक लाईन लागल्यास तर तुम्ही ते करू नका, तुम्हाला डिफरन्स सुद्धा तो जाणून येईल. ही 100% ऑर्गॅनिक ड्रेंचिंग आहे, बायो फर्टिलायझर मिक्स बेस्ड ड्रेंचिंग आहे. त्याच्यामुळे झाडाला त्याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही. वाटलं तुम्हाला सुरुवातीला 3ऱ्या 4थ्या दिवशी कोणते तरी आळी खालून कट करते, त्याच्यासाठी डायरेक्ट केमिकलची ड्रेंचिंग करण्यामागे जाऊ नका. मार्केटमध्ये तुम्हाला ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये कीटकनाशक मिळतात, जसे की क्लोरोचं कीटकनाशक मिळतं, किंवा रिजेंट सारखं कीटकनाशक मिळतं, किंवा फर्टेरा सारखं कीटकनाशक मिळतं दाणेदार स्वरूपातील. ते समजा 2 किलो ते घेतलं, त्याच्यामध्ये 2 किलो माती मिक्स करा, ज्याचा वास येतो. जसं हे पण आहे तुमचं फोरेट आहे, त्याचा वास येतो. असं ते एकाच एक रेशोमध्ये मातीमध्ये मिक्स करायचं. 2 किलो माती घ्यायची, 2 किलो ते घ्यायचं, आणि मजुराकडनं प्रत्येक बुडाजवळ थोडं 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 चुटकी ते टाकून घ्यायचं. ही एक सिंपल मेथड आहे. हे जर टाकून घेतलं तर त्याच्या वासाने तिथली जी आळी आहे ती इनिशियलीच कंट्रोल होऊन जाते, त्याचा तुम्हाला जास्त त्रास होत नाही. आणि मग पहिलं केमिकल कीटकनाशक, केमिकल बुरशीनाशक, आणि मग त्याच्यामध्ये 19 जी घ्यायची असेल तुम्हाला, त्याचं ऍप्लिकेशन हे 8 दिवसाच्या पुढे झालं पाहिजे. 8व्या दिवशी, 9व्या दिवशी, 10व्या दिवशी. दुसरी ड्रेंचिंग आहे ती 10व्या दिवसाच्या आसपास जर तुम्ही केली तर त्याचा कोणताही शॉक बसत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर उन्हाळी हंगामामध्ये बेड पाडण्यापासून ते साधारणतः पहिले 10 ते 12 दिवसापर्यंत जर व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याचा रिस्पॉन्स मिळतो. झाड सक्षम राहतं, झाडावरती कोणताही अजैविक आणि जैविक तणाव तुमच्या प्लॉटवरती येत नाही, आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा दिसून येतो. सर्वांना ह्या नवीन उन्हाळी हंगामामध्ये उत्पन्न रेट चांगले मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.